नमस्कार. यंदा उन्हाळा किती कडक आहे नाही का? नुसत्या उकाड्याने अंगाची लाही होतीये. घाम, चिकचिक आणि त्वचेच्या समस्या तर विचारूच नका. अशा या कडक उन्हात शरीराला पाण्याची नितांत गरज असते. नुसतं पाणी पिऊन भागत नाही, तर शरीर आतून हायड्रेटेड ठेवणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच तज्ज्ञ नेहमी ताक किंवा लस्सी पिण्याचा सल्ला देतात. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण ताक आणि लस्सी या उन्हाळ्यातील दोन अत्यंत लोकप्रिय पेयांच्या आरोग्यदायी फायद्यांवर प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. एक अत्यंत रंजक प्रश्न नेहमी समोर येतो. उन्हाळ्यात रोज ताक किंवा लस्सी प्यायल्यास मानवी शरीरावर नेमका काय परिणाम होतो? आपण फक्त चवीसाठी आणि थंडाव्यासाठी हे पितो, की यामागे काही खरोखरच गंभीर वैज्ञानिक आणि जैविक फायदे दडलेले आहेत? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि आपल्या शरीराच्या आत नेमका काय आणि कसा बदल होतो हे बारकाईने समजून घेणार आहोत. विभाग 1. उन्हाळ्यातील उष्णता आणि हायड्रेशन. जेव्हा तापमान वाढतं तेव्हा घामावाटे शरीरातील पाण्याची पातळी अतिशय वेगाने कमी होते. अक्षरशः पाण्याची वाफ झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे या कडक उन्हाळ्यात निव्वळ पाण्याबरोबरच एखाद्या आरोग्यदायी आणि पौष्टिक पेयाचा आहारात समावेश करणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. लस्सी आणि ताक हे दोन्ही द्रवपदार्थांचे खऱ्या अर्थाने उत्कृष्ट स्रोत आहेत. हे केवळ तात्पुरती तहान भागवत नाहीत, तर दिवसभर शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं काम करतात. गरम हवामानात शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी यांची खूप मदत होते. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, लस्सी विरुद्ध पारंपरिक ताक. उन्हाळ्यात थंडगार गोड लस्सी पिण्याची मजा काही औरच असते, बरोबर? लस्सी शरीराला हायड्रेटेड तर ठेवतेच, पण पचनशक्तीही निरोगी राखते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लस्सी प्यायल्याने शरीर अगदी आतून थंड राहतं. पण याउलट पारंपरिक ताक किंवा जुन्या पद्धतीचं ताक हे प्रामुख्याने कमी चरबीयुक्त दुधापासून बनवलं जातं. या पारंपरिक ताकाचं सर्वात मोठं आणि वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्यात फॅट म्हणजेच चरबी अजिबात नसते, अगदी शून्य. त्यामुळे ज्यांना आहारातून फॅट पूर्णपणे टाळायचा आहे त्यांच्यासाठी ताक हा एक उत्तम आणि अत्यंत सुरक्षित पर्याय ठरतो. आपला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे शारीरिक आरोग्यासाठी मिळणारे फायदे. आता आपण शरीराच्या आत जाऊन नेमके काय फायदे होतात ते पाहूया. या दोन्ही पेयांमध्ये प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणात असतात. आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय, तर हे असे उपयुक्त पोषक घटक आहेत जे पचनास थेट मदत करतात. गॅस किंवा पोट फुगणे, ज्याला आपण ब्लोटिंग म्हणतो, अशा समस्यांचा जर त्रास होत असेल तर हे घटक पोटाचं बिघडलेलं आरोग्य अक्षरशः पूर्ववत करतात. संपूर्ण आतड्याचं आरोग्य सुधारण्याचं काम हे प्रोबायोटिक्स अत्यंत प्रभावीपणे करतात, अगदी पोटासाठी एखादं टॉनिक असल्यासारखं. प्रोबायोटिक्स आतड्यांचं आरोग्य आणि पचन सुधारतात हे तर आपण पाहिलंच, पण या व्यतिरिक्त ताक आणि लस्सी हे कॅल्शियमने भरपूर असतात, जे आपली हाडे आणि दात मजबूत करण्याचं काम करतात. तरुण वयातच जर हाडांचे आजार टाळायचे असतील तर याचा नक्कीच खूप मोठा फायदा होतो. आणि एवढंच नाही, तर यातील लॅक्टिक ॲसिड आणि व्हिटॅमिन डी एकत्र येऊन थेट आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी मजबूत करतात आणि पचनक्रिया किंवा चयापचय गती वाढवतात. हा खरोखरच एक दुहेरी फायदा आहे. आणि हे फायदे फक्त पोटापुरते किंवा हाडांपुरते मर्यादित राहत नाहीत. या पेयांचं नियमित सेवन केल्याने शरीरातील उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे एका निरोगी हृदयाला चालना मिळते. शिवाय मगाशी म्हटल्याप्रमाणे चयापचय गती वाढल्यामुळे वजन कमी करण्यातही मोठी मदत होते आणि शरीराचा योग्य आकार राखणं सोपं जातं. म्हणजेच एका पेयाचे शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. आता वळूया चौथ्या विभागाकडे, प्रमाण आणि सुरक्षित सेवन. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विज्ञानाचा एक साधा नियम आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळला पाहिजे, आणि हेच सूत्र इथेही नक्कीच लागू होतं. दोन्ही पेये शरीरासाठी अत्यंत सुरक्षित असली तरी अतिप्रमाणात सेवन केल्यास पचनात अस्वस्थता जाणवू शकते, विशेषतः गोड लस्सीच्या बाबतीत. त्यात असलेल्या कॅलरीजमुळे जर गरजेपेक्षा जास्त सेवन केलं तर वजन वाढण्याचीही शक्यता निर्माण होते. त्यामुळे प्रमाणाबाहेर सेवन करणं टाळलेलंच कधीही चांगलं. आणि म्हणूनच एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला नेहमी लक्षात ठेवायला हवा. जरी लस्सी आणि ताक हे बहुतांश लोकांसाठी सुरक्षित असले तरी आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या आधीपासूनच असल्यास हेल्थकेअर व्यावसायिकांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असते, त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही योग्यच ठरतं. हे सगळं समजून घेतल्यानंतर आता एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. या सर्व शारीरिक आणि जैविक परिणामांची माहिती मिळाल्यावर आपल्या उन्हाळ्यातील दैनंदिन हायड्रेशनच्या सवयींमध्ये आपण कसा बदल घडवून आणू शकतो?
आता केवळ तहान भागवणारेच नव्हे तर पचन सुधारणारे, हाडे मजबूत करणारे आणि शरीराला आतून खऱ्या अर्थाने थंड ठेवणारे हे उत्कृष्ट पारंपरिक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. यावर नक्की विचार करा आणि शरीराला आवश्यक असलेलं योग्य पोषण द्यायला विसरू नका. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.